लावणी खरं तर महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ज्या लावणी कला केंद्रानं आता महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या जगाला वेळ लावलेला आहे. या लावणी केंद्रामध्ये आपण उपस्थित आहोत. खरं तर गेल्या काही दिवसापूर्वीच अकलूजचा लावणी महोत्सव मोठ्या उत्साहात दिमाखात पार पडला आहे आणि त्यामध्ये ज्यांनी यश मिळवलं आहे त्या पार्टीपैकीच एका पार्टीची आता दुबईच्या लावणीसाठी निवड झालेली आहे. ती पार्टी कोणती आहे, त्यातील कलाकार कोणते आहेत आणि हा त्यांचा दुबईचा दौरा कधी आहे हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. आता आपण मोडनीमच्या नटरंग कला केंद्रामध्ये आहोत. आता हे जर चेहरे पाहिले तर निश्चितपणानं तुम्हाला कळेल की आता कोणती पार्टी आता दुबईवारीसाठी जाणार आहे आणि तिथे लावणीचा परफॉर्मन्स सादर करणार आहे. आपण या कलाकारांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या पार्टीचं नाव काय आहेत आणि आत्ता या दुबईवारीमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार आहेत, किती जणांचा संच असणार आहे आणि कोणती लावणी खास करून महाराष्ट्रातली ते सादर करणार आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये. काय सांगाल, आपल्या पार्टीचं नाव काय आणि किती कलाकार यामध्ये सहभागी होत आहेत? नमस्कार. आमच्या पार्टीचं नाव आशारूपा परभणीकर आहे. आमची फार जुनी पार्टी आहे आणि आम्ही साधारण 10 जणांचा आमचा ग्रुप आहे. काही मुलींचे पासपोर्ट नाही आहे म्हणून त्यांच्यामुळे त्यांना वगळता आलेलं आहे, पण पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम ते तयारीनेच आहेत. त्या पण पुढच्या वेळेस येताल, पण आत्ता सध्या ज्या आहेत त्यांच्यासोबत आम्ही जातो आहे. आणि आम्हाला मोडलीमची लावणी बाहेर देशात जाते म्हणल्यावर आम्हाला आनंदच वाटतो की आम्हाला ही संधी मिळाली बाहेर देशात लावणी सादर करण्यासाठी आणि त्याच्यामुळं आनंदच होतो आम्हाला. म्हणजे हे अनपेक्षित होतं की आम्हाला कुठंतरी दुबईवारी किंवा इतर देशामध्ये लावणी सादर करायला संधी मिळेल असं अनपेक्षित होतं. त्यामुळे बाकीच्यांचे पासपोर्ट राहिलेले आहेत, पण निश्चितपणानं पुढच्या वेळेसची तयारी म्हणून बाकीच्यांचे पासपोर्ट काय? हां, नक्कीच. हे अचानक आम्हाला धक्का बसलेला आहे की आम्हालाही माहिती नव्हतं की आमचा आम्हाला दुबई टुरिझम आम्हाला निवडताल कार्यक्रमाला आणि म्हणजे मुलींची तयारी नव्हती, पासपोर्ट नव्हतं. हे जर आधी कळलं असतं तर मुली पण तयारीत राहिल्या असत्या, पासपोर्ट झालं असतं. आणि आम्हाला म्हणजे अचानक धक्का मिळाला आणि आम्हाला आनंदाचा धक्का मिळाला उलट की आम्हाला बाहेर देशात लावणी करायला मिळते म्हणून. तर यापूर्वी अनेक लावणीचे प्रयोग तुम्ही महाराष्ट्रात केलेले आहेत, काही परदेशामध्ये सुद्धा केलेले आहेत. तर थोडक्यात प्रेक्षकांसाठी सांगा की कुठं कुठं महाराष्ट्रातील कोणत्या भागात, कोणत्या सिटीत आणि परदेशामध्ये कोणत्या कोणत्या शहरामध्ये आपण लावणी सादर केली? आम्ही संपूर्ण भारतातच कार्यक्रम केलेत. दिल्ली, नागपूर, मुंबई, औरंगाबाद सगळीकडे आम्ही कार्यक्रम केलेत. आणि बाहेर देशात आम्हाला महाराष्ट्र शासनाने निवड केली होती की पर्यटन खात्यातून आम्हाला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच आम्ही विमानात बसलो आणि डायरेक्ट अमेरिकेच्याच विमानात बसलो. आम्ही 10 दिवस साधारण लावणीचे तिथं प्रयोग केले आणि महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात आम्ही कार्यक्रम केलेत. आणि सांगतात ना की जुने खेळाडू आहोत तसंच जुनेच कलाकार आहेत आम्ही आणि त्याच्यामुळं आम्हाला ही संधी मिळाली. तर तुम्ही लावणी क्षेत्रात आल्यापासून म्हणजे साधारणपणे किती वर्ष झालं आणि पहिली वारी जी आहे तो विमानाचा प्रवास, याचा अनुभव कसा सांगाल तुम्ही? पहिल्यांदाच आम्हाला दादांनी सरप्राईज दिलं. आम्हाला नगर परिषदमध्ये बोलवलं सोलापूरच्या. आम्ही म्हणलं आम्हाला का बोलवलं तर तिथं घोषणा झाली की न्यूयॉर्कसाठी लावणी संघाची निवड झालेली आहे आशारूपा परभणीकर. त्यावेळेस आम्ही आश्चर्य झालो की म्हणलं दादा कसं काय, आमचं पासपोर्ट नाही, आम्ही विमानात कधी बसलो नाही, काय नाही म्हणले. मोठे दादा म्हणले की जावा, काय नाही, पासपोर्ट काढा. आणि बरं आहे ना म्हणले, पहिल्यांदाच विमानात अमेरिकेच्या विमानात बसताय म्हणला, तुमचं किती नशीब आहे म्हणले दादा. तर त्याच्यामुळं खूप आनंद झाला आणि तिथल्या लोकांना लावणी इतकी आवडली. जशी महाराष्ट्राचं जसं काळीज आहे लावणी तसं तिथं पण ते काळीज भिडतं आणि कनेक्ट लोकांना ती लावणी समजते आणि खूप आनंद घेतात तिथले लोक पण लावणीचा. तिथं इंग्लिश लँग्वेज आहे, तुम्ही मराठीमध्ये लावणी सादर करताय, ट्रान्सलेट वगैरे तिथं काय प्रकार होता की डायरेक्ट मराठी? नाही, MTDCच्या मॅडम होत्या लता कांबळे म्हणून, त्या आमच्यासोबत इंग्लिश बोलायला होत्यात. कारण की आमच्या संघात कुणाचेही इंग्लिशचा प्रश्नच नाही. आणि जे ढोलकीवादक पेटीवादक होते ते तर अंगठा बहादूर होते, त्यांची सहीसुद्धा नव्हती पासपोर्टवर. आणि त्याच्यामुळं आम्हाला इंग्लिश बोलायला एक मॅडम सोबत दिल्या होत्या दादांनी की पुढं अमेरिकेत काही प्रॉब्लेम येऊ नये. कारण की त्यांचा इंटरव्ह्यू पण इंग्लिशमध्येच होता. त्यांना रिक्वेस्ट केल्यामुळं ते हिंदी मराठी मिक्स करून आम्ही इंटरव्ह्यू दिला.
तर आता यांच्यासोबत आणखी काही कलाकार असणार आहेत, ते सुद्धा दुबई वारीसाठी जाणार आहेत. काही नवीन कलाकार आहेत यामध्ये आणि काही जुने कलाकार आहेत. नवीन कलाकारांकडून आपण जाणून घेऊयात. स्वागत आहे तुमचं. काय सांगाल नाव? नमस्कार, माझं नाव काजल जाधव. मी राहणार लोदगा आणि मला खूप मोठी संधी मिळाली की मी पहिल्यांदाच दुबईचा हा मोठा कार्यक्रम करते. ते म्हणजे आमच्या रुपाताई आणि वैशुताई त्यांच्याच याने मी जाते. आता महाराष्ट्रात तुम्ही इतर ठिकाणी आता अकलूज लावणीची स्पर्धा झाली नुकतीच, त्यामध्ये सुद्धा परफॉर्मन्स सादर केला होता आणि आता डायरेक्ट विमानानं दुबईकडे. कसं पाहताय? खूप खूप खुशी होते. असं म्हणजे आनंद होतो, सांगायला तर शब्दच नाही आहेत, पण बस खुशी. तर आनंद होतोय, खुशी होते. आपण काय सांगाल? नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या जाधव. मी पण खूप खुश आहे. पहिली वेळेसच आम्हाला दुबईला परफॉर्मन्स करायला मिळणार आहे आणि जसंही मी सांगितलं तसंच वैशुताई आणि रुपाताईमुळेच आम्ही जातो आहे. आम्हाला संधी मिळाली आणि आम्हाला खुशी आहे की त्यांनी आमच्या ग्रुपला सिलेक्ट केलं आहे. आमच्या संघाला त्या काबिल समजलं की आम्हाला बाहेर देशात त्यांनी बोलवलं, त्यांच्या तिथं लावणी करायला आम्हाला चान्स दिला आणि पहिली वेळेसच आम्ही दुबईत लावणी करणार आहेत. त्यामुळं तिथल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्हाला मिळावा, बस एवढीच अपेक्षा आहे. आता कोणती लावणी दुबईमध्ये सादर करणार? आता महाराष्ट्रातल्या लावणीत अनेक प्रकार म्हणजे चक्कड, बैठकी आणि असे अनेक प्रकार आहेत. काय वेगळं त्याच्यासाठी काय तुम्ही सराव केला आहे का वेगळी लावणी काय का पारंपरिक कसे? नाही, पारंपरिक आहे. परत बैठकीची पण लावणी आहे. जी लावणी आपण इथं करतो तेच लावणी तिथं त्यांना पण कळल्या पाहिजेत ना लावण्या कोणत्या आहेत. पारंपरिक आहे, बैठकीची लावणी आहे, छक्कड आहे, सगळेच करणार आहेत आम्ही. तुम्ही मला सांगा, तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. आता दुबई किंवा न्यूयॉर्क किंवा इतर जे परदेश दौऱ्यात तुम्ही सादर केलेले आहेत, जास्त कोणत्या प्रकारची लावणी तिथल्या प्रेक्षकांना आवडते? तिथं बाहेर देशात तर उडत्या चालीची लावणी आवडते आणि ढोलकीची थाप पडली की तिथले लोक नाचायला लागतात आणि त्यांना ढोलकी वाजलेली इतकी आवडती, प्रचंड आवडती. जसं आपल्या इथं लोक प्रतिसाद देतात त्याच्यापेक्षा 2 पट तिथले लोक प्रतिसाद देतात आणि उडत्या चालीची लावणी त्यांना आवडती. पण आम्ही त्यातून पण महाराष्ट्राची लावणी चालली म्हणून आम्ही बैठकीची लावणी, छक्कड, जुगलबंदी, मुजरा, गवळण हे आम्ही सगळं तिथं सादर करणार. किंवा नुसतीच लावणी नाही की लावणीचे प्रकार काय आहेत, किती प्रकार आहेत ते आम्ही तिथं दाखवणार. एवढे तिथं परफॉर्मन्स आहे. दुबईला बेली डान्स आहे, नुरा डान्स आहे, बॉलिवूड शो आहे, पण त्यात लावणीला बोलवलं आहे ही फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे आणि आम्ही लावणी काय आहे ती तिथल्या लोकांना आम्ही दाखवणार. म्हणजे तुमची आता जुगलबंदी जी आहे ते वेस्टर्न म्युझिक बरोबर होणार आहे आणि प्रेक्षक नेहमीप्रमाणे तुम्हाला साथ देतील अशा अपेक्षा आहे. नमस्कार, मी अरुणा जावळेकर. आम्हाला खूप भारी वाटते की आम्ही परदेशात कार्यक्रमाला चाललो आहे. आमची वैशुताई, रुपाताई यांच्यामुळं आम्हाला ही संधी भेटली. अकलूजच्या कार्यक्रमामुळं आमच्या ग्रुप खूप कष्ट करतात म्हणून आम्हाला ही संधी भेटली. नमस्कार. नमस्कार, माझं नाव शीतल जाधव. आमच्या ग्रुपची निवड झाली आहे दुबई शोसाठी. त्याबद्दल मी रूपा, दीपा परभणीकर, वैशुताई आणि दादांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला दुबई टूर दिलेला आहे तिथे शो करण्यासाठी आणि आमचं जे अकलूजचा परफॉर्म आहे ते बघून आम्हाला त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. मला दुबई टुरिझमकडून बोलवलं आहे आणि आमचं वेस्टर्न विथ लावणी अशी जुगलबंदी आहे. त्याच्यामुळं बेली डान्स, नुरा डान्स, तिथले लोकल सगळे डान्स आहेत कल्चरचे आणि त्याच्यामध्ये आम्हाला लावणी करण्यासाठी 1.5 तास मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही गवळण, मुजरा, जुगलबंदी, छक्कड, बैठकीची लावणी आम्ही असे लावण्या साजरे करणार आहोत आणि आम्ही इथून 17ला जाणार आहेत. 18 तारखेला आमचा परफॉर्मन्स आहे आणि 22 तारखेला आम्ही परत येतो. आम्ही 4-5 दिवस सगळ्या मुली आम्ही सगळेजण एन्जॉय करणार आहोत. दुबईला पहिल्यांदा जातो आहे म्हटल्यानंतर दुबईला आम्ही फिरणार आणि एन्जॉय पण करणार आम्ही सगळ्या मुली. तर 18 तारखेला दुबईमध्ये ह्यांचा परफॉर्मन्स होणार आहे. आशा रूपा परभणीकर पार्टी आहे मोडनीमच्या नटरंग कला केंद्रामधली आणि ह्यांच्या सगळ्यांच्या आडनावं पाहिली तर जाधव गँग मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी आहे आणि खास करून जाधव म्हटलं तर वैशाली जाधव असेल किंवा इतर जाधव जे असतील ते सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. इतर लावणी ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक पारितोषिके पटकवलेली आहेत.
कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडा निंबू.